तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणी मृणाल आपल्या मराठी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपल्या इथे खूप मोठा उत्सव असतो, धुलवड असते। लास्टचा शिमगा उत्सवामधील लास्टचा दिवस धुलवडीचा। तर आमच्याकडे बघा कशी धुलवड होते ती तुम्ही पण अशी धुलवड कधी बघितलेली आहात काय ते कमेंट करा। आणि तुमच्याकडे पण धुलवड अशी खेळतात का ते पण कमेंट करा। तर तुमचा जास्त न वेळ घेता आपण लगेच स्टार्ट करू, कारण की आपल्याला खूप मोठी व्हिडिओ आहे, तर त्यामुळे आपल्याला फास्ट करावं लागणार आहे। पुढे तो दिसत नाही। इथे आमची साना आहे आणि सानेवरच होम असतो पूर्ण गावाचा। आमच्या इथे पालखीला होमाच्या बाजून फेऱ्या मारल्या जातात। मग आता पालखी डायरेक्ट देवळात जाते, देवळात रंग खेळते आणि परत खाली येते धावत जोरात। बाहेर कलर खेळतात आणि तोपर्यंत पालखीला देवळात ठेवलेली असते आणि देवळात तिची आरती झाल्यानंतर कलर खेळला जातो आमच्या इथे।
मी जो दापोलीतून एक ड्रोन मागवलेला व्हिडिओग्राफरसाठी, म्हणजे सरपंचाने मागवलेला, तर त्या ड्रोनवर कलर पूर्ण उडाला आहे. तर तो आता प्रॉब्लेम झाला तिथेच. आणि वरतून सर्व कार्यक्रम खेळून झालं, वरती रंग खेळून झालं की खाली सर्वांनी होमावर यायचं. होमावर येऊन पहिला होम सर्व बुजवायचं असतं. तिथं नाच्या पोऱ्याला आंघोळ घालून नाच्या पोऱ्याला नारळ फोडावा लागतो तिथे. हा काय गेला आता प्रणय गेला परवा हा बोलवा त्याला दादा नाही आला. कुठे बघितला? आणि जेव्हा पालखीवरतून धावत येते तेव्हा परत एकदा गोल गोल फिरवलं जातं होमाच्या वाटलं. आणि मग परत पालखी नाचायला नांद्याण्यावर जायला सुरुवात होते. आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दाखवायची होती. आमच्या पालखीत खंडोबा माळसाई हे 2 देव असतात. हा पार्ट 1 आहे आणि पार्ट 2 थोड्याच दिवसात येईल, कारण की खूप मोठी व्हिडिओ असल्यामुळे आपल्याला पार्ट 2 पण करावा लागणार आहे. आणि पार्ट 2 एवढा स्पेशल आहे की त्यात आपल्याला शेरणासुद्धा काढावा लागतो. ते तुम्हाला दाखवतो त्यात काय असतं ते. आणि याला आमच्याकडं नांद्यान बोललं जातं. म्हणजे जी त्यांच्या हातात अशी मोठी रशीसारखी दिसते तर त्याला आमच्याकडं नांद्यान बोललं जातं. याच्या पुढे पालखी जाऊन देत नाही लवकर, म्हणजे स्वतः पालखीला जावं लागतं. आणि ही मुलं पालखीला थांबवत असतात. तर बघा तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ आणि बघा की पूर्ण लोक किती ताकद लावून पालखीला पुढे दौडत नाही. आणि पालखी एवढी ताकद लावते, लोकांना ढकलत असते पुढं पालखी. पालखीत एवढी ताकद असते आमच्याकडे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या
शेवटी याच्या पुढे पालखी येतेच आणि मी नेमका कॅमेरा चालू करायलाच विसरलेलो आणि पालखी इथून पुढे आली सुद्धा. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.